समीरजी मसूरकर साहेबांच्या वतीनं आज महाराष्ट्र दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देताना या मेगा फायनलच्या सामन्याकडे आपण वळतोय. नाणेफेकीचं कौल जिंकलंय अन्वी 11 सावरोळी संघानं आणि निर्णय त्यांनी घेतलाय तो खऱ्या अर्थानं फलंदाजीचा. विरोधात आपण पाहतोय लीलास धुरंधर, बालाजी डिंगडॉंग पुणे. हाय व्होल्टेज जबरदस्त मॅच. गौरव घोसाळकर मिस्टर डायनामाइट आणि त्याच्या बरोबरीनं चॅम्बो. प्रफुल्ल पाटील आता नॉन स्ट्राइक एंड वरती आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राजेश सोरटे. जबरदस्त ही मॅच होणार. रात्रीचे सामने आता दिवसात आले. महाराष्ट्राचा दिवस आणि महाराष्ट्र दिनानिमित्त पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पहिला चेंडू नो लुक, घुटना टेक तमाशा देख, डब्बे में डब्बा, डब्बे में डब्बा, डब्बे में है केक. गौरव घोसाळकर का घुटना टेक और षटकार टेक ठोक दीजिए. संजय सोलंकी यांच्याकडनं गौरव घोसाळकरच्या या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. संजय सोलंकी यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. खुश आहेत. काय जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला आहे संधी, पण इथे एका धावेची पाहायला मिळाली ती संधी फलंदाजासाठी. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. बाळा साळुंके सर बीएसए पॅनलचे मुख्य पंच मॅचचा आनंद घेत आहेत. काल रात्री फॉर्मल ड्रेस मध्ये होते, आता ऑफिशियल ड्रेस मध्ये आहेत. बाळा साळुंके काय जलवा दाखवला या सीझन मध्ये. 1.5 ते पावणे 2 लाखाच्या घरात पोहोचलेत. चांबोचा फटका एज मात्र या चेंडूवरती घेतली होती. फर्स्ट स्लिप मध्ये थॉमस जायल चेंडू खाली आलेत आणि त्याच्यावरती त्यानं सिंगल पूर्ण केली. पुन्हा एकदा गौरव घोसाळकर स्ट्राइक एंडवरती. 8 धावा आता स्कोर कार्डवर. 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. काय जबरदस्त ही मॅच. बरेचसे प्रेक्षक अजून या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक म्हणजे या स्पर्धेचे मायबाप ज्यांनी हॉट सीटच्या पेट्या बांधलेल्या आहेत. पुन्हा एकदा गौरव घोसाळकर साठी सटिक यॉर्करचा प्रयत्न इथून झाला. सिंगल आली. 1 या धावेनं स्कोर कार्डवरती वाढ. 9 धावा स्कोर कार्डवरती आहेत. विजय पावले डीप पॉइंट मधनं शॉर्ट पॉइंट मध्ये येऊन या चेंडूला अडवताना पाहायला मिळाले. 1 धावेनं स्कोर कार्डवरती लागलेली टोटल धावा 9. चॅम्बोनं मिनी हेलिकॉप्टर फिरवलंय आणि पॉइंट क्षेत्रामध्ये ते मात्र लँड होता होता राखलं. विजय पावलेच्या हातातनं हा चेंडू निसटलाय. प्रवास दीर्घ पाहायला मिळतो या सगळ्या खेळाडूंचा. डे नाईट विश्रांतीला मात्र वेळच मिळत नाही आणि आता पूर्णपणे आपण पाहतोय त्यांच्यावरती दडपण आलेलं आहे. झेल सुटला. पुन्हा एकदा सिंगल आली. चेंडू उंच आणि तेवढाच हँडसम पद्धतीनं लांब. चेंडू व्यासपीठाला मानवंदना देताना मिस्टर डायनामाइटचा फटका सगळ्यांना बेधुंद करतोय. संजय सोलंकी अजून 500 आहेत का? गाणी वाजवा. 500 आहेत का? विनोद सोलंकी की संजय सोलंकी? अरे एवढा चांगला मारला स्टेजवर. संदेश मात्रेकडनं 500 आहेत या षटकारासाठी. टोटल 16 धावसंख्येची नोंद. अरे आहेत की नाही आहेत? सुजित पवार बंडल घेऊन आलेत आता. नेक्स्ट बॉलर शोएब मॅन फ्रॉम दिल्ली कदाचित. राजस्थान
थोड्या वेळाने जैसलमेर म्हणाल, पण नक्कीच महाराष्ट्राच्या बाहेरचा हा खेळाडू आहे. ऑप्शनच्या लाईन मध्ये चेंडूला सोडलंय. चॅम्बो हो गे मोगॅम्बो. कृष्णा पवार देखील या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करतात, जे साताऱ्याचे आहेत, आणि कृष्णा गवळी हे तुळजापूरचे आहेत. पण कृष्णा नाव हे सेम आहे. आणि कृष्णा सातपुतेचा आज वाढदिवस देखील आहे. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट. याच करता तर मी मगाशी सांगितलं होतं की मी एक छोटा समालोचक आहे आणि मला या व्यासपीठावरती बोलण्याची संधी दिलेली आहे समीरजी मसूरकर साहेबांनी. त्यांचं मी खरंच मनाच्या अंतःकरणापासून आभारी आहे. लगातार 2 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज शोएबनं. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. राजस्थानवरनं मी का खोपोलीमध्ये आलोय हे मात्र त्यानं लगातारच्या 2 चेंडूवरती सिद्ध केलेत. जे हास्य होतं ना व्यासपीठावरती प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती, ते या 2 चेंडूनं घालवलंय. पण इथे हा चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरच्या पार्किंग प्लॉट मध्ये असं वाटलं होतं, पण त्याला अडवलंय टोल नाक्यावर. अर्थातच क्षेत्ररक्षकांना टिपलाय झेल आणि संपलाय चॅम्बोचा खेळ. ठोकडीचे आज महाराष्ट्र दिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानाचा मुजरा करूया आणि थेट जाऊया मैदानामध्ये. नेक्स्ट बॅटर परेश कडके, मॅन फ्रॉम रोड पालीचा खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झालाय. कडक स्ट्रोक मारण्यामध्ये माहीर. परेश कडकेचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. कडक स्ट्रोक, चहाचा आनंद दिलाय खेडेकरांचा चहा आणि परेश कडकेचा आज चौकार आता फेमस होईल. ठोकडीजे होता सुखी होती प्रजा, कारण की त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती 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 शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. परेश कडकेनं एक चौकार जरूर लगावला, पण त्यानंतर रिएक्शन घडवली अर्थातच राजस्थानच्या या गोलंदाजानं, जो आता डिंगडॉंग पुणे संघातनं खेळतोय. शोएबनं पुन्हा एकदा मिळवली विकेट आणि आता परेश कडके जाईल डगआउट मध्ये. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. नेक्स्ट बॅटर आकाश. आकाश सचिन मोरेचा स्विच हिटचा प्रयत्न. इथे मात्र सिंगल तर देऊन गेला थॉमस जायल. काय फिटनेस ठेवली आहे इथे मात्र या चेंडूला त्यांना अडवलं आणि सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल आता 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 21. पण गडी गमावल्यात टीम अन्वी 11 सावरोळी संघानं ते 2. अजूनही येणाऱ्या 2 षटकांचा खेळ आहे बाकी. विचारतो अभी बाकी आहे मेरे दोस्त, कारण की या चित्रपटाचा अजून अंत होणं बाकी आहे. ठोकडीजे
की तलवार आणि जय पॅनलच्या या पंचांच्या निर्णयावरती संदेह करायचा नाही. अचूक निर्णय राहिलेत 3 रात्रीमध्ये यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉलर विजय पावले, मॅन फ्रॉम सांगली एक्सप्रेस. डिंगडॉंग संघाचं मुख्य शस्त्र आता गोलंदाजीच्या मार्कवर. सचिन मोरेचा हा डाऊन क्रिकेट खेळून फटका मारण्याचा प्रयत्न सिंगल देऊन जातोय. पुन्हा एकदा थॉमस जायल फर्स्ट स्लिपच्या दिशेने या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे मात्र सिंगल मिळाली. टोटल 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. निलेश काजळे अजूनही या मॅचचा आनंद घेताना. संविधान पुणे या संघाचे दुसरे ओनर म्हणून आपण त्यांना पाहिलं. ऑफस्टमच्या लाईन मध्ये या चेंडूला आपण बघतोय टाकण्याचा प्रयत्न केलाय विजय पावलेनं. मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकरच्या बॅट वरती चेंडू आला नाही, पण पंचांनी लेग बाईटचा इशारा मात्र दिलाय. सुजित पवार मात्र इथनं रजा घेत आहेत, पण सुनील चव्हाणांवरती आमची जबाबदारी राहिली आहे. तेवीस धावा आता स्कोर कार्डवरती नोंद आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा पॉइंट मध्ये हा चेंडू खेळला जातोय. शॉर्ट पॉइंट मध्ये चेंडूला अडवलं गेलं. कृष्णा पवार साताऱ्याचा हा खेळाडू ज्याने या चेंडूला अडवलाय. इकडे सांगलीचा गोलंदाज आहे तर दुसरीकडे साताऱ्याचा खेळाडूने या चेंडूला अडवलाय. नामचीन खेळाडू ज्यांची नावं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठी आहेत, असे हे सगळे खेळाडू आता या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. वेगानं चेंडूला टाकलंय, स्लॉट मध्ये घेतलंय आणि हा चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. वाघाची धाड फोडलाय पहार, मारलाय या पट्ट्यानं. अर्थातच मिस्टर डायनामाइटचा ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. चारी दिशेला भगवा डौलानं फडकतोय, कारण की आज आहे महाराष्ट्र दिन. पुन्हा एकदा पॅटर्न शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय गौरव घोसाळकरनं, पण हा शॉट थोडासा अपुरा ठरला. लेग बाईसच्या माध्यमातून सिंगल येते. एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 31. का मला मिस्टर डायनामाइट म्हटलं जातं याचं ज्वलंत उदाहरण त्यानं ग्रामीण आपल्या हक्काच्या टीम मधनं खेळून दाखवलंय. ते ओपन क्रिकेटच्या खेळाडूंच्या समोर. रायगड प्रीमियर लीग मध्ये मला बऱ्याच पॉइंटनं घेतलं गेलं आणि त्या प्रीमियर लीग मध्ये देखील माझी कामगिरी चांगली झाली. आता माजी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये मला चांगला खेळ करायचा आहे हे मात्र त्यानं सिद्ध करून दाखवलं. स्ट्राईक एंडवरती आला बॅटर सचिन मोरे. सचिन मोरेनं देखील या चेंडूला आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. असं वाटलं होतं सचिन मोरे या चेंडूवरती मिड विकेट मध्ये एखादा मोठा पटका खेळेल, पण वेग एवढा विजय पावलेचा पाहायला मिळाला की आपण पाहतोय बीड झालाय फलंदाज. चेंडू गेला निर्धाव. टोटल स्कोर कार्डवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावसंख्येची नोंद. शेवटचा आणि अंतिम षटक. तोड फोड माड धाडवलं षटक. आणि या षटकामध्ये आता कशा पद्धतीने फलंदाज रणनीती आखणार हे देखील पाहिलं जाईल, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा ऐकूया डीजे मनी यांना. नावानं आपण पाहतोय अवघा महाराष्ट्र दुमदुमला. छत्रपतींच्या पदस्पर्शाने या रायगड जिल्हा पावन झाला. पुन्हा एकदा छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊया. आकाश मलिंगा गोलंदाजी मार्क वरती आलाय, ज्यानं पहिला चेंडू वेगानं ऑफस्टमच्या लाईन मध्ये टाकलाय आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी आहे. पंचांनी घेतलेली ही मागणी आहे. तिसरे पंच पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय का सर? पंचांनी घेतलाय.
इट्स अ वाईट बॉल असा निर्णय आलाय आता तिसऱ्या पंचांचा. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल 32. आकाश मलिंगाचा हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आता आशाभूत नजरेनं फलंदाज मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकर पाहत राहिलाय. पण पाहता पाहता प्रेमात पडणं हे मात्र आपल्या संघाला बॅकफूट वरती नेण्यासारखे. इथून आता आक्रमण करावं लागणार. पुन्हा एकदा बीट केलंय वेगानं. त्याच्यावरती नॅचरल कट देखील पाहायला मिळतोय. हलकासा लेग ब्रेक चेंडू हा बॅट वरती येत नाहीये. स्लॉट मध्ये घ्यावा लागेल गौरव. इथे मात्र सिंगल डबल वरती देखील भर तुम्हाला द्यावी लागेल. टोटल 32 धावसंख्येची नोंद. यावेळेस स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय लॉंगॉप आणि लॉंगॉमच्या पार्किंग प्लॉट मध्ये. टांगा पलटी घोडे परार. धावा मिळतील 4 4 4 4 4. चौकार. चौकाराच्या मदतीनं 36. 3 डझन धावा कंप्लीट. या षटकातील चेंडू उरलेत ते शेवटचे 3. पुन्हा एकदा वेगानं बीट केले. काय भन्नाट वेग पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी. बारी बारी सबकी बारी. पहिले गौरव की तो अब आकाश की. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जागून दाखव तुझी आत्मशक्ती. खऱ्या अर्थानं होऊन दाखव तू धडाकेबाज. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. आणि इथे मात्र आता सिंगलर तर वाढ झालेली आहे. आणि पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. एका धावेनं स्कोर कार्ड वरती टोटल 37. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंगचा. 37 धावा स्कोर कार्ड वरती जरूर नोंद झाल्यात. इथे जर एखादा मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये मजा येईल. सावरळी संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील गोलंदाज अतिशय सुरेख आहेत. निर्णायक चेंडू जर आले तर पूर्णपणे फायनलच्या सामन्यावरती ते पकड निर्माण करू शकतात. पण हा चेंडू यावेळेस भन्नाट वेगानं आणि त्याहून या चेंडूला गुडलाईन स्पॉट वरती उंची देण्यात आलं. आणि त्यानंतर या चेंडूला निर्धाव पाहायला मिळाला. आता पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 2 बाद. आणवी 11 सावरळी संघानं स्कोर कार्ड वरती धावांची नोंद केली आहे. ती 37 म्हणजे येणाऱ्या 24 मध्ये आता करायच्या आहेत. डिंगडॉंग पुणे संघाला 38 धावा. घेऊया छोटीशी विश्रांती आणि ऐकूया महाराष्ट्राच्या शुभ दिनाच्या मुहूर्तावरती डीजेला. सिद्ध करून दाखवलं पहिल्यांदा फलंदाजी करताना. पण आता सिद्ध व्हावं लागेल अन्वी 11 सावरळी संघाच्या गोलंदाजाला. ओपन क्रिकेटच्या रथी महारथींच्या विरोधात डिंगडॉंग संघाला आता विजयासाठी 24 मध्ये 38 धावांची गरज आहे. मागणी तसा पूर्ण आयोजकांनी तर केला. काय जबरदस्त स्पर्धा घडवली. 17व्या पर्वामध्ये आनंद दिला तो सगळ्या प्रेक्षकांना. ओपन क्रिकेटचा 17व्या पर्वामध्ये आनंद दिला
तालुक्यातील सगळ्या ग्रामीण संघांचा क्रिकेटच्या या खेळाचा, पण आता आनंद जर ग्रामीण संघाला विजयाचा मिळवायचा असेल तर इथं संघर्ष मात्र करावा लागणार. लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती असं म्हटलं जातं. प्रवीण दुवाडे नेहमी म्हणतात. पण आता ही नैया कुठल्या किनाऱ्यावरती जाणार आणि कोण या नय्येचा मांजा होणार हे देखील पाहायला मिळेल ते येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. बॅटर पाठवा टीम डिंगडॉंग. योगेश वेनकर यांना मी विनंती करेल की या मैदानावरती आता थोड्याच वेळात एक कार्यक्रम सुरू होणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर आपला सामना पूर्ण करायचा आहे. महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावरती KTSP मंडळाकडून विविध कार्यक्रम केले जातात आणि ते कार्यक्रम आता शाळेच्या आतमध्ये सुरू झालेले आहेत. त्यामुळे आता विनंती आहे की लवकरात लवकर आता आपण आपले बॅटर पाठवा. लॉ कॉलेजचा देखील एक कार्यक्रम इथे होणार आहे अशी मला माहिती मिळालेली आहे. त्याच्यामुळे मी विनंती करेल की आपले बॅटर आपण लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. मुन्ना फॅन्स क्लबचे सगळे सदस्य आता गायब झालेत आणि त्यांचा आज रिझल्ट आहे. खेडेकर स्टॉल आपण पाहतोय किती क्लीन आणि किती नीट नेटका पाहायला मिळतोय. सगळं स्वच्छता ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण जे बाकीचे स्टॉल धारक होते ना त्यांना पुढच्या वर्षी आम्ही एंट्री बंद करणार, तर त्यांनी स्वच्छता राखलेली नाहीये. बाळू रांजणे आपले बंधू आपली वाट पाहतायत. बाळूचं देखील कौतुक करूया. गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये त्याला देखील पाहायला मिळालं, ज्याच्या शुभ हस्ते या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी आपण श्रीफळ वाढवला आणि या स्पर्धेची गोड सुरुवात केली. एवढ्या मोठ्या मानाचा माणूस म्हणजे आदरणीय समीरजी मसूरकर साहेब, लाडके नगरसेवक म्हणून खोपोली नगरीमध्ये बहुचर्चित, ज्यांचं एकमात्र संपर्क कार्यालय आपण खोपोली शहरामध्ये पाहिलं. गोलंदाज सागर तांबडे, सावरुळीचा हा जबरदस्त गोलंदाज, क्रिकेटच्या पटलावरचा आतंक सागरामधला हा चमचमता सितारा. स्ट्राइक एंडवरती एजाज कुरेशी, नॉन स्ट्राइक एंडवरती थॉमस डायल. एजाज कुरेशीने मगाशी संदेश दिला यंग पिढीला, तुम्ही खेळाडू कसा खेळतो हे पाहण्यापेक्षा खेळाडूची फिटनेस काय आहे, खेळाडूने किती वर्ष कसरत केली आहे या क्रिकेटच्या पटलावरती ते मात्र पाहत जा आणि शिकत जा. आणि शिकण्यानं माणूस मोठा होतो, माणसाचे विचार मोठे होतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी देखील सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि त्यानंतर आपला परिसर घडवा, भारत देश घडवा. आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या चरणी देखील आपण मानाचा मुजरा करूया आणि खेळपट्टीवरती वळूया. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाज तयार. फुलटॉस या चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय. मैदानाला अगदी चिटकून हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येता येता राहिला. चांबोल या चेंडूला उचललं, फेकलं, तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबलमध्ये झालं. 2 धावांच्या मदतीनं 24 मध्ये 38 करायच्या होत्या. आता 22 चेंडू आणि विजयासाठी 23 चेंडू आणि 36 धावांची गरज. पुन्हा फुलटॉस आणि फुल टोल वसूल केलाय. जणू काही खालापूरवरनं जाताना सावरळी टोल नाक्यावरती हा चेंडू गेलाय की काय, एवढा जोरदार पद्धतीनं मारलाय तो एजाज कुरेशीनं. ठोक डीजे. मोठ्या खेळाडू समोर सागर तांबडे निधळ्या छातीनं गोलंदाजी करतो, पण एक अचूक चेंडू त्याचा आत्मविश्वास वाढू शकतो. पण पुन्हा स्लॉट मध्ये आणि एजाज कुरेशीनं त्याला पाठवलंय मिड विकेटच्या पार्किंग प्लॉट मध्ये. वार पे पलटवार, जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती वार, तसा चेंडू आरपार षटकार. सावरुळी संघाला सामना जिंकायचा असेल तर चांगलं कमबॅक करावं लागेल आणि सावरुळी संघासाठी सुवर्ण संधी आहे. जवळजवळ आता 1,80,000 रुपयाचं पारितोषिक हा सामना जिंकल्यानंतर त्यांना
दिलं जाऊ शकतो. आणि इथे मात्र आता जबरदस्त चेंडू. 1,80,000 सावरुळी संघ जिंकणार का? सुवर्ण संधी आहे. सावरुळी संघाचा इतिहास घडू शकतो या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. सागर तांबडे या इतिहासाची पानं लिहिणार का? आता पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये चेंडूला टाकलाय. डीप मिड विकेट मधनं हा चेंडू अडवला गेला. तदनंतर सिंगल आली आणि एका धावेनं स्कोअर कार्ड वरती आता 15 धावसंख्येची नोंद. शेवटचे चेंडू उरलेत ते 19 आणि करायच्या 23 धावा. डॉलरनं आज डॉलर आणला नाही, त्यांनी नोटा आणल्यात. थॉमस जाईस स्ट्राइक एंड वरती है. बड़े मंच का बड़ा खिलाडी. एका दुसरी विकेट सावरुळी संघाच्या या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. सागर तांबडेनं शेवटचा चेंडू फेकलाय निर्धाव. आता चेंडू उरलेत 18 आणि विजयासाठी करायच्या 23 धावा. गोलंदाजी मार्क वरती गौरव घोसाळकर येणार का असा प्रश्न आता सावरुळीकरांना पडलाय. पण त्याचं उत्तर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये गौरव देईल का? नेक्स्ट बॉलर झटपट पटापट झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर या मॅच नंतर येईल. कोणाच्या वाटेला 1,80,000, कोणाच्या वाटेला किती प्राइस? 3 का 5? त्यांना किती आहे? अरे त्यांना किती आहे? किती येते त्याचा पैसे किती? प्राइस किती आहे? झटपट पटापट 1,00,000 आता 85,000 रुपयाचं पारितोषिक लागले टीम सावरुळी संघावरती. ग्रामीण क्रिकेटला सगळ्यात मोठं प्राइज असेल कदाचित या हंगामामधलं. विजयी संपादन केला तर जर तरच्या लढाईमध्ये आता सावरुळी संघाचा गोलंदाज सचिन मोरे हा चेंडू ऑफस्टम्पच्या लाईनच्या बाहेर टाकतोय. इथे वाईट चेंडूचा इशारा. इजाज कुरेशी सारखं दडपण फलंदाज त्याच्या समोर आहे आणि तिथे मात्र हा चेंडू वाईट गेलाय. गावठी कोंबड्या आता मैदानाच्या आसपास फिरतायत. तैबूची नजर जर लागली तर ती कधी गायब होऊ शकतात. हलक्यातनं पुश करण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट मिडॉन मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. इथून मात्र सिंगल मिळाली. एका धावेनं स्कोअर कार्ड वरती वाट टोटल 17. बघा वार पण आहे आज शुक्रवार. पप्पू खेडेकर 3-3 आहेत आता. 2 कोंबडे आणि कोंबडी. मल्हारची देखील नजर गेलेली आहे. गोलंदाज सचिन मोरे तयार. मॅच कडे वळूया. निर्णायक मॅच आहे. मेगा फायनलचा सामना. 1,85,000 रुपयाचं पारितोषिक प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर दिलं गेलं असतं. पण आता ते पारितोषिक कदाचित पेंडिंग राहू शकतं कारण ते षटकार आलाय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आर पार. मुंबई पुणे हायवेचं सफर करताना षटकार. ठोक डीजे. पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी. डॉलर आहेत, पाकिट देणार नाहीत, डायरेक्ट नोटा देतात. पुन्हा लगातारचा थॉमस डायलचा वार. आज आहे शुक्रवार. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं मारलाय थॉमस डायलनं लगातारचा तिसरा षटकार. षटकार आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या
चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. आणि आता चौथा आलाय हा विजयाला गवसणी घालणारा डिंग डॉंग पुणे संघानं मेगा फायनल जिंकलीये. लीला जुरंदर, पुढं काय नाव आहे, बालाजी डिंगडॉंग पुणे संघानं विजयाचा झेंडा मात्र आज महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावरती फडकवलाय. जिंकलीये ट्रॉफी माजी नगराध्यक्ष चषक 2026 ठोकडीजे. अंडरम बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून प्लीज स्टंप जमा करा ही विनंती आहे सावरुळी टीमला. सावरुळी घरची टीम आहे त्यामुळे त्यांना सांगायला लागणार नाही, ते देतील. आणि तैबूच्या मॅचेत म्हणजे रोहित पाडगे तर जास्त लवकर स्टंप देतील. रोहित नसल्यामुळे थोडासा फरक पडलाय सावरुळी संघाला. प्लेअर ऑफ द मॅच, या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आपण डॉलरलाच देऊया. नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश. करन्सी कुठली आहे? डॉलर. अमेरिकेची का की सौदीची? गोव्याची करन्सी आणलेली आहे. डॉलरकडे मी एक नोट पाहिली होती, कॅम्पोलिन क्लबचा लोगो होता तिच्यावरती. तत्पूर्वी संधी दिव्या डीजेला. इथे मात्र आता लगेच झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर आएगी कारण की बक्षीस समारंभ सुरू होणार आहे. तत्पूर्वी डीजे ठोक मनी डीजे.